आता राज्यातून संजय राऊत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचलेत। भूसंपादनासाठी महिलांना मारहाण झाल्याचा आरोप आहे। पीडित महिलांना घेऊन राऊत जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातून त्यांनी महाजनांना फोन केला। महाजनांनी फोन उचलला असता तर त्यांना दम दिला असता। जिल्हाधिकारी कार्यालयात येताच संजय राऊत संतप्त झाले। आणि या प्रकरणी आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, संजय राऊत आज नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आले, नेमकं तिथं काय काय घडलं? कल्याणी, आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये जे रिंग रोड तयार होत आहे त्या रिंग रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होती। 2-3 दिवसांपूर्वी खरं तर या भूसंपादनासाठी काही स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आणि त्यानंतर प्रशासनाचे अधिकारी पोलिसांनी या स्थानिक शेतकऱ्यांना मारहाण केला अशा पद्धतीचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। आणि त्यानंतर कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही आणि त्यानंतर हे सगळे स्थानिक शेतकरी आज नाशिकमध्ये संजय राऊत होते त्यांना भेटण्यासाठी हे आलेले होते आणि त्यानंतर या सगळ्या लोकांना घेऊन संजय राऊत आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। पण संजय राऊत आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी हे दुसऱ्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर गेलेला आहे अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। आणि आता संजय राऊत हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या सोबत शिवसेनेचे नेते आणि स्थानिक शेतकरी ज्यांना मारहाण झालेली आहे हे सगळे लोक जे आहेत ते भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या अर्धा तासांपासून संजय राऊत आता जिल्हाधिकारी हे कार्यालयामध्ये बसलेले आहेत, पण अद्याप जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी हे दोघंही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले नाहीयेत। त्यामुळे जोपर्यंत आम्ही चर्चा करत नाही आणि जोपर्यंत त्या सगळ्या गोष्टीचा जाब विचारत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका संजय राऊत यांनी घेतलेली आहे। आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आल्यानंतर संजय राऊत हे संतप्त झालेले आहेत, अधिकारी इथून पळून गेलेले आहेत अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ते संजय राऊत यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी हे दोघंही आल्यानंतर नेमकं काय चर्चा होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण या माहितीसाठी। ये आपका काम है क्या? अब मेरे पास एक 80 इयर्स ओल्ड महिला बैठी, उसका हाथ आपने तोड़ दिया। मेरे पास और 10 महिलाएं हैं, आप देखो जरा, आपको भी माँ बहने सब कुछ है ना, आप ऐसे कैसे कर सकते? ये ठीक नहीं है। देखो ये देखिए आप सरकारी अधिकारी ठीक नहीं है। संजय राऊत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आज पोहोचले। भूसंपादनासाठी महिलांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते, त्यामुळे संजय राऊत अधिकच संतापल्याचं यावेळी पाहायला मिळालं।